नमस्कार, मी सौ सरिता आगरकर आपल्या या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आता आपण घेऊया लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 मध्ये एनर्जी फ्रॉम डिफरंट कंपोनेंट्स आणि हे आहे पेज नंबर 16 मध्ये। सगळ्यात पहिले आपण बघूया न्यूट्रिशन। न्यूट्रिशन म्हणजे काय? न्यूट्रिशन म्हणजे पोषण। पोषण मिळते, न्यूट्रिशन म्हणजे पोषण। तर प्रोसेस ऑफ टेकिंग न्यूट्रिएंट्स इन द बॉडी इज कॉल्ड न्यूट्रिशन। जे आपण काही खातो ते बॉडीमध्ये घेणं म्हणजे याला म्हणतात न्यूट्रिशन। या प्रोसेसला म्हणतात न्यूट्रिशन। जे काही आपण फूड स्टफ खातो, वरण भात भाजी पोळी जेही पण आपण खातो ते सगळं बॉडीमध्ये घेणं याला म्हणतात प्रोसेस ऑफ टेकिंग न्यूट्रिएंट्स इन द बॉडी इज कॉल्ड न्यूट्रिशन। याच्यामध्ये होते काय? फूड स्टफ डायजेस्टेड अँड कन्व्हर्टेड इनटू सॉल्युबल न्यूट्रिएंट्स। म्हणजे न्यूट्रिशनच्या प्रोसेसमध्ये जे फूड स्टफ खाल्ल्या जाते ते शरीरामध्ये डायजेस्ट होते आणि त्याच्यानंतर ते सॉल्युबल न्यूट्रिएंट्स मध्ये कन्व्हर्ट होते, ज्याचा आपण वापर करतो। तर आता आपण बघूया टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स। न्यूट्रिएंट्सचे प्रकार किती? न्यूट्रिएंट्सचे प्रकार पहा। कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, लिपिड्स, विटामिन्स, मिनरल्स, वॉटर अँड फायबर। हे न्यूट्रिएंट्सचे 7 टाइप्स आहेत। आता न्यूट्रिएंट्स जाणून घेण्यासाठी आपण एक ताट पाहू। आपल्या ताटामध्ये काय असते? वरण भात भाजी पोळी लिंबू चटणी हे सगळं आपल्या ताटामध्ये असते। मग हेच तर आहे न्यूट्रिएंट्स, हे आपण घेतोय। मग आपल्याला जसं आपण कार्बोहायड्रेट म्हटलं, कार्बोहायड्रेट आपल्याला कुठून मिळतं? पोळी भाकरी पुरी याच्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट मिळते। आपल्याला प्रोटीन कुठून मिळते? तर वरणापासून, जे डाळ आपण खातो वरण, किंवा मग आपल्या ताटामध्ये काही उसळी पण असतात, ते या उसळींपासून सुद्धा आपल्याला प्रोटीन्स मिळतात। लिपिड्स म्हणजे आपण ठेच्यावर तेल घेतो किंवा भाज्या आपल्या तेलामध्ये फोडणी देतो, आपण चपातीला तूप लावतो, ते हे आहे लिपिड्स। दूध पण घेतो, लोणी पण हे जे सगळे आहे हे तिन्ही हे मेन आहे। हे जे आहे हे एसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहे, हे मेन न्यूट्रिएंट्स आहे। आणि त्याच्यानंतर हे बाकीचे जे आहे हे रेग्युलेटरी किंवा प्रोटेक्टिव्ह न्यूट्रिएंट्स आहेत। तर हे मेन न्यूट्रिएंट्स म्हणजे आपल्याला आता कार्बोहायड्रेट आणि लिपिड याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते। एनर्जी प्रोड्युसिंग न्यूट्रिएंट्स त्याला म्हणतात। प्रोटीन्सला बॉडी बिल्डिंग न्यूट्रिएंट्स म्हणतात। आपल्याला नेहमी पण काही पण खायचं असेल, बॉडी बनते कशाने बनते? प्रोटीन्सने आपली बॉडी बनते। ते हे दोन्ही एनर्जी प्रोड्युसिंग आणि बॉडी बिल्डिंग, बाकीचे रेग्युलेटरी किंवा प्रोटेक्टिव्ह न्यूट्रिएंट्स असं म्हटलं जाते। तर आपल्याला हे जे बाकीचे जे आपण जेवताना पाणी पितो किंवा त्याच्यामध्ये आपण अन्न शिजवतोय हे सगळं पाण्यामध्ये करतो आपण। विटामिन मिनरल्स आणि फायबर्स हे आपल्याला हिरव्या पालेभाज्यापासून मिळते आणि पाणीचं आपण आहारामध्ये घेतच असतो। आता आपण बघूया एनर्जी फ्रॉम डिफरंट कंपोनेंट्स। वेगवेगळ्या कंपोनेंट्स पासून म्हणजे हे वेगवेगळे जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यांच्यापासून एनर्जी कशी आणि किती मिळते। तर आता आपण बघू, पहिले आपण पाहू कार्बोहायड्रेट। कार्बोहायड्रेट आपण बघितलेलंच आहे। कार्बोहायड्रेटच्या बद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये मागेच बघितलेलं आहे कार्बोहायड्रेटच्या बद्दल। तर कार्बोहायड्रेटमध्ये ही जी 1 ग्राम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते। 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते। 1 ग्राम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते। आणि हे जेव्हा जास्त प्रमाणात होते, एक्सेस प्रमाणात होते, म्हणजे कार्बोहायड्रेट जर शरीरामध्ये जास्तीचं झालं तर मग ते काय होते? ते कुठे स्टोर होते? ते होते आपल्या शरीराच्या लिव्हर आणि मसल्समध्ये ग्लायकोजेनच्या रूपामध्ये स्टोर होते। कार्बोहायड्रेट जेव्हा जास्त होऊन जाते तेव्हा आपल्या शरीराच्या मसल्स आणि लिव्हरमध्ये ते ग्लायकोजेनच्या रूपामध्ये स्टोर असते। आता आपण बघूया प्रोटीन। प्रोटीन आपल्याला कसं मिळते आणि कुठून मिळते? कारण की कार्बोहायड्रेट बद्दल आपण बघितलेलं आहे। आता प्रोटीन्स बघूया आपण। प्रोटीन्स मध्ये सुद्धा पहा 1 ग्राम प्रोटीन पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते।
एक ग्राम प्रोटीन पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते. आता हे प्रोटीन्स काय आहे? प्रोटीन्स हे काय आहे? मॅक्रो मॉलिक्यूल आहे. मॅक्रो मॉलिक्यूल आहे म्हणजे मोठे मोठे, याचे मॉलिक्यूल बरेच मोठे मोठे असतात. मॅक्रो मॉलिक्यूल आहे. आणि हे जे प्रोटीन आहे, हे प्रोटीन कसे बनतात? प्रोटीन्स आर फॉर्म्ड बाय द बॉन्डिंग ऑफ वेरियस अमिनो ऍसिड. बरेचसे अमिनो ऍसिड्स आपसामध्ये बॉन्ड बनवतात आणि त्या बॉन्डिंगद्वारे प्रोटीन्स तयार होतात. ॲनिमल ओरिजिनेटेड प्रोटीन, ॲनिमल पासून मिळणारे जे प्रोटीन आहे त्याला फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणतात. त्याला फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणतात. आणि हे जसं की एक्झाम्पल्स आहे मिल्क, एग, चिकन, हे ॲनिमल ओरिजिनेटेड प्रोटीन आहे. प्रोटीन्सचं डायजेशन झाल्यानंतर म्हणजे आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन वी गॉट वेरियस अमिनो ऍसिड्स. अमिनो ऍसिड्स तयार होतात प्रोटीन्सच्या डायजेशन नंतर. म्हणजे आता तुम्ही पाहिलं की हे जे प्रोटीन्स आहे, हे प्रोटीन्स कसे बनतात? बॉन्डिंग ऑफ वेरियस अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड्स बरेचसे एकत्र येतात, त्यांची बॉन्डिंग होते आणि प्रोटीन्स तयार होतात. हे बनण्याची क्रिया आणि त्याच्या विघटनाची म्हणजे डायजेशनची क्रिया काय? आफ्टर डायजेशन दे फॉर्म अमिनो ऍसिड. Various amino acids, they converted into various amino acids. These amino acids are absorbed in the body and transported to various organs and cells via blood. म्हणजे हे जे अमिनो ऍसिड्स तयार झाले प्रोटीन्स पासून, ते अमिनो ऍसिड्स पूर्ण बॉडीद्वारे ऍब्झॉर्ब होतात. पूर्ण बॉडीद्वारे ऍब्झॉर्ब होतात आणि प्रत्येक ऑर्गनला, प्रत्येक सेलला हे अमिनो ऍसिड्स पाठवल्या जातात. प्रत्येक ऑर्गनला आणि प्रत्येक सेलला ब्लडमध्ये जाऊन ब्लडमध्ये मिसळतात आणि थ्रू ब्लड हे पूर्ण सर्व शरीराच्या ऑर्गन्समध्ये आणि सेल्समध्ये जातात. तिथे जाऊन ते काय करतात? तिथे जाऊन हे जे अमिनो ऍसिड्स आहे, सेल्सला लागणारे, सेल्स आणि ऑर्गन्स हे जे आहे हे स्वतःचे प्रोटीन, स्वतःला लागणारे प्रोटीन स्वतः तयार करतात. फ्रॉम दीज अमिनो ऍसिड्स ऑर्गन्स अँड सेल्स प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विच आर नेसेसरी टू देमसेल्व्स. स्किन पासून मेलेनिन तयार होते आणि केराटिन तयार होते. मेलेनिन तुम्हाला माहिती आहे, हे आपल्या शरीरामध्ये पिगमेंट्स असतात. काही पिगमेंट्स असतात जे आपल्या स्किनच्या खाली असतात आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीला एक रंग आला असता. जर मेलॅनिन पिगमेंट जास्त असले तर बॉडीचा रंग थोडासा काळसर होतो, सावळा होतो. आणि मेलॅनिन पिगमेंट्स कमी असले तर बॉडीचा रंग गोरा होतो. आपल्या केसांमध्ये मेलॅनिन पिगमेंट जास्त प्रमाणात असतात. स्किन काय करते? अमिनो ऍसिडच्या थ्रू मेलॅनिन आणि कॅरेटिन बनवते. हे प्रोटीनच आहे. बोन्स मध्ये अमिनो ऍसिड जातात आणि त्याच्यापासून ते ऑसिन नावाचं प्रोटीन बनवते. ब्लड मध्ये हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज असतात. ब्लडचं हिमोग्लोबिन तुम्हाला माहित आहे, ऑक्सिजन वाहक आहे हिमोग्लोबिन. आणि अँटीबॉडीज म्हणजे अशा प्रकारच्या सेल्स जे की जर कोणी पॅथोजन अटॅक करते शरीरावर तर त्याच्याशी लढतात, म्हणजे हे फायटर असतात. मसल्स, ऍक्टिन, मायोसिन हे फ्लेक्झिबल प्रोटीन आहे. हे म्हणजे हे ज्या मसल्स मध्ये ऍक्टिन आणि मायोसिन नावाचं प्रोटीन असते. पॅनक्रियाज मध्ये इन्सुलिन आणि ट्रिप्सिन हे अशा प्रकारचे प्रोटीन पॅनक्रियाज स्वतःसाठी तयार करते. पिट्युटरी ग्लॅन्ड जे मस्तिष्क मध्ये ब्रेनच्या मागच्या साईडला असते, त्याच्यामध्ये वेरियस हार्मोन्स तयार होतात. बरेचशा प्रकारचे हार्मोन्स तयार होतात. हार्मोन्स पण प्रोटीन्सच आहे. सेल्स स्वतःसाठी वेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेनला लागणारे सेल मेम्ब्रेन मधले बरेचसे प्रोटीन्स हे सेल्स तयार करतात. ह्युमन बॉडीमध्ये 20 अमिनो ऍसिड्स असतात. एकूण 20 अमिनो ऍसिड्स असतात. तर या 20 अमिनो ऍसिड्स पासून वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स तयार होतात. तुम्ही पाहिले आहे, हे सगळे प्रोटीन आपल्या ह्युमन बॉडीला फार कामाचे असतात, फार महत्वाचे असतात. जसं आता पाहिलंच तुम्ही की प्रोटीन्स पासून अमिनो ऍसिड्स तयार होतात,
आणि हे जे अमिनो ऍसिड्स आहे, अमिनो ऍसिड्स पासून हे सगळे स्किन, बोन्स, हे जे ऑर्गन्स आहेत, हे सगळे स्वतःला लागणारे प्रोटीन्स तयार करून घेतात. अमिनो ऍसिड्स which are obtained from proteins, they are not stored in body. म्हणजे अमिनो ऍसिड्स जे की आपल्याला प्रोटीन्स पासून मिळाले असतात, प्रोटीन डायजेस्टेड होतात आणि अमिनो ऍसिड्स तयार होतात. ते अमिनो ऍसिड्स जे प्रोटीन्स पासून मिळालेले असतात ते बॉडीमध्ये स्टोर होत नाही. दे आर एलिमिनेटेड आउट ऑफ द बॉडी. म्हणजे हे युरियाच्या रूपामध्ये शरीराच्या बाहेर टाकल्या जातात आणि तिथे मग ते अमोनियामध्ये कन्व्हर्ट होऊन जातात. तर तुम्ही पाहिलं असेल की सार्वजनिक बाथरूम मध्ये एक नाकाला एक झिंझिणारा वास येतो आणि हा जो वास आहे हा अमोनियाचा असतो, कारण की हे जे युरियाच्या रूपामध्ये हे आपल्या बॉडीच्या बाहेर अमिनो ऍसिड जे टाकल्या जातात ते कन्व्हर्ट होतात अमोनियामध्ये. तर हे बॉडीमध्ये स्टोर राहतात. परंतु जर नेसेसरी असेल, जर आवश्यकता असेल, if they are necessary, they are converted into glucose, and this process is called gluconeogenesis. तर आवश्यकता असली, प्रोटीन्स जर आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्सची आवश्यकता आहे, स्टोर करायचंच आहे, प्रोटीनची आवश्यकताच आहे, तर मग काय होते, तर मग मात्र हे ग्लुकोजच्या रूपामध्ये आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट होऊन जाते आणि ग्लुकोजच्या रूपामध्ये हे अमिनो ऍसिड्स आपल्या शरीरामध्ये राहतात. या प्रोसेसला ग्लुकोनिओजिनेसिस म्हणतात. ग्लुको म्हणजे ते ग्लुकोज आणि जिनेसिस म्हणजे तयार होणे. तर ग्लुकोनिओजेनेसिस या प्रोसेसला म्हणतात. आता हे तर आपण पाहायला ॲनिमल्सच्या बद्दल. आता प्लांट्स मध्ये पाहूया. प्लांट्स मध्ये नेसेसरी जे अमिनो ऍसिड्स असतात ते मिनरल्सद्वारे प्रोड्यूस केल्या जातात. जे अमिनो ऍसिड्स आहे ते मिनरल्स प्रोड्यूस करतात आणि हे जे अमिनो ऍसिड्स मिळाले त्याच्यापासून प्लांट स्वतःसाठी बरेचसे प्रोटीन्स तयार करतात. जे प्रोटीन्स लागतात प्लांट्सला ते प्रोटीन्स अमिनो ऍसिडच्या द्वारे प्लांट्स तयार करतात. तर प्लांट्स मध्ये रुबिस्को नावाचा एक एन्झाईम असतो जो की क्लोरोप्लास्ट मध्ये मिळतो and used in it is used in photosynthesis and converted carbon dioxide of atmosphere to energy rich molecule. Atmosphere ची कार्बन डायऑक्साइड ही एनर्जी रिच मॉलिक्यूल मध्ये या प्रोसेस मध्ये फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस मध्ये तयार होते आणि म्हणूनच प्लांटच्या क्लोरोप्लास्ट मध्ये रुबिस्को नावाचा एन्झाईम हे अबंडंटली मिळतो, म्हणजे भरपूर प्रमाणात मिळतो. ते याचं जे फुल फॉर्म आहे ते पण तुम्ही पाहून घ्या. राइबुलोज 1 5-bis-phosphate कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेज. पुन्हा एकदा रिपीट करते. राइबुलोज 1 5-bis-phosphate कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेज असं आपण म्हणू शकतो. आता आपण नवीन न्यूट्रिएंट, दुसरा न्यूट्रिएंट घेऊ, तो आहे लिपिड. आता लिपिड मध्ये लिपिड आपल्याला कुठून मिळते? फ्रॉम where we obtain lipids. तर आपण पाहूया की जसं आपण प्रोटीन्स मध्ये बघितलं की सर्व प्रकारच्या डाळींपासून आपल्याला प्रोटीन्स मिळते. तर इथे लिपिड्स हे तेलबिया, ऑइल, तूप, मार्गरीन, डालडा, लोणी या सर्वांपासून आपल्याला लिपिड्स मिळतात. तर हे लिपिड्स असतात काय? The substances formed by a specific chemical bond between fatty acids and alcohol are called lipids. म्हणजे फॅटी ऍसिड्स आणि अल्कोहोल मध्ये स्पेशल केमिकल बॉन्ड्स असते, केमिकल बॉन्ड असते आणि त्याद्वारे लिपिड तयार होतात. आपण त्याची फॉर्मेशन प्रोसेस तर बघितली की फॅटी ऍसिड आणि अल्कोहोलच्या मध्ये केमिकल बॉन्ड्स तयार होतात, त्याच्यामुळे लिपिड्स तयार होतात आणि त्याचे आता डायजेशन होते. डायजेशन म्हणजे लिपिड्सचं आता डायजेशन झालं, त्याचं आता रूपांतर कशात होते? जेव्हा हे बॉन्ड्स तुटतात लिपिड्सचे, लिपिड्स डायजेशनद्वारे डायजेस्ट होते, डायजेशनद्वारे फॅटी ऍसिड्स आणि अल्कोहोल मध्ये कन्व्हर्ट होते. तर आता याच्यामध्ये आपण पाहूया हे जे फॅटी ऍसिड्स आहे, फॅटी ऍसिड्स तयार होते, दे आर ऍब्सॉर्ब्ड बाय बॉडी अँड दे आर ट्रान्सफर्ड टू एव्हरी सेल. लिपिड्स पासून फॅटी ऍसिड्स आणि अल्कोहोल तयार होते. फॅटी ऍसिड्स आर ऍब्सॉर्ब्ड बाय बॉडी अँड दे आर ट्रान्सपोर्टेड टू सेल विदिन बॉडी अँड सेल परफॉर्म various substances from fatty acids
विच आर नेसेसरी फॉर देमसेल्स. म्हणजे जसं आपण प्रोटीन्स मध्ये पाहिलं होतं की अमिनो ऍसिड पूर्ण शरीरामध्ये जातात आणि स्वतःला लागणारे प्रोटीन्स तयार करतात. अशाच प्रकारे फॅटी ऍसिड्स पण पूर्ण बॉडीच्या द्वारे ऍब्झॉर्ब केल्या जातं आणि पूर्ण सेल्स मध्ये जातात. हे सेल्स मग आपल्याला लागणारे स्वतःला लागणारे सबस्टेन्सेस स्वतः तयार करून घेतात त्या फॅटी ऍसिडच्या सहाय्याने. आता आपण बघूया कोणकोणते सबस्टेन्सेस ते तयार करतात. फॉस्फोलिपिड. आता हे जे फॉस्फोलिपिड आहे हे काय असतात, एसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनला प्रोड्यूस करण्यासाठी हे एसेन्शियल सबस्टेन्स आहे फॉस्फोलिपिड. त्याच्यानंतर हार्मोन्स, व्हेरियस टाइप्स ऑफ हार्मोन्स पण यांच्याद्वारे तयार होतात. ते आहे प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, एल्डोस्टेरॉन. हे हार्मोन्स तयार करतात. प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजेन हे मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये, लेडीज मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये एक महत्वाची भूमिका निभवतात. आणि टेस्टोस्टेरॉन हे मेल मध्ये प्रोड्यूस होतं, जे की सगळे मेल ऑर्गन्सचे टेस्टिस मध्ये स्पॉन्ज प्रोड्यूस करण्याचे वगैरे कार्य करतात. त्याच्याच प्रकारे एल्डोस्टेरॉन जे आहे हे सॉल्ट आणि वॉटरचं लेवल शरीरामध्ये मेंटेन करतात. तर हे हार्मोन्स पण याच्या फॅटी ऍसिड्सद्वारे तयार होतात. त्याच्यानंतर हे अजून एक आहे की नर्व सेलमध्ये हे न्यूक्लियस आहे, ही सेल बॉडी आणि एक्झॉन आहे. त्या एक्झॉनच्या वरचं जे कव्हर आहे ते सुद्धा फॅटी ऍसिड्सद्वारे तयार होते. हे एक्झॉन आहे ना, हे एक्झॉनच्या वरचं जे कव्हरिंग आहे ते पण फॅटी ऍसिड तयार करते. पहा, कव्हरिंग अराउंड एक्झॉन्स ऑफ नर्व सेल्स ही पण फॅटी ऍसिडद्वारे तयार होते. आणि आता जर काही जे एक्सेस लिपिड्स आहे, लिपिड्स जर जास्त प्रमाणात असले तर ते काय होतात, तर त्यांचं जे स्टोर आहे ते एडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूच्या फॉर्म मध्ये ते शरीरामध्ये साठवले जातात. ही आउटर स्किन आहे, स्किन आणि हे ऑर्गन आहे, हे आहे ऑर्गन. स्किन आणि हे ऑर्गन आहे, हे ऑर्गन. तर स्किन आणि ऑर्गनच्या मध्ये हे जे आहे एडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू आहे. एडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू हे स्किन आणि ऑर्गनच्या मध्ये आहे आणि यामध्ये फॅट सेल्स साठवलेले असतात, स्टोर्ड असतात. फॅट सेल हे स्टोर्ड असतात. तुम्हाला माहिती आहे की पुष्कळ हे जे फॅट सेल आहे स्किनच्या खालीच असतात, तर त्याच्यामुळे लठ्ठपणा वाढतो. कारण की हे फॅट सेल्स आहे, लिपिड्स आहे, हे साठवलेले असतात, स्टोर्ड असतात आणि म्हणूनच लठ्ठपणा वाढतो. म्हणजे लिपिड्स आपल्याला तेलापासून, तेलबियापासून, शेंगदाणे आहे, सोयाबीन आहे, या प्रकारचे तेलबिया आहे, या सगळ्यांपासून, ज्याच्यापासून आपल्याला तेल, तूप मिळते, लोणी, तर या सर्वांपासून आपल्याला लिपिड मिळतात. आणि म्हणूनच असं म्हटलं जाते की तेलाचा वापर कमी करायचा असते. त्याच्यामध्ये एक महत्वाची बाब आहे की 1 ग्राम लिपिड पासून 9 किलो कॅलरी एनर्जी मिळते. म्हणजे सर्वात जास्त एनर्जी याच्यापासूनच मिळत असते. म्हणजे एनर्जी प्रोड्युसिंग सबस्टेन्सेस पण याला म्हटलं जाते. समटाइम यू हॅव सीन दॅट यू कॅन नॉट ईट फूड ड्यू टू अल्सरेशन. तर आपण बघितलंय की अल्सरेशनमुळे म्हणजे तोंडातले येतात, तोंडात फुळं येतात, त्याच्यामुळे आपण काही जेवू शकत नाही, पुष्कळ फूड पण घेऊ शकत नाही. हे कशामुळे? आणि अशा वेळी जर तुम्ही डॉक्टरकडे गेले तर तुम्हाला डॉक्टर जनरली विटामिन बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या देतात. तर याचा अर्थ काय आहे की तुमच्या शरीरामध्ये विटामिन बी ची कमतरता झालेली आहे, डेफिशियन्सी आलेली आहे, म्हणून तुम्हाला विटामिन बी च्या गोळ्या दिल्या जातात. असंच एक एक्झाम्पल की पीपल्स कॅन नॉट सी इन नाईट, दे हॅव डिफिकल्टी इन नाईट विजन. हे असं बरेचदा असं दिसून येतं की त्यांच्या बऱ्याच लोकांना रात्री बघताना त्रास होतो, रात्रीच्या वेळेला बघताना त्रास होतो. आणि ही जी डेफिशियन्सी आहे त्यांच्यामध्ये एक तर लहानपणापासून किंवा किशोरावस्थापासून ही डेफिशियन्सी सुरू होते. पण हे पण कशामुळे होतं? हे विटामिन ए च्या डेफिशियन्सीमुळे होते. विटामिन ए च्या कमतरतेमुळे नाईट ब्लाइंडनेस हा एक डिसीज होतो. तर याचा अर्थ आहे की आपल्या शरीराला विटामिन्सची फार आवश्यकता असते. तर विटामिन्स आहे काय? विटामिन्स म्हणजे इट इज अ ग्रुप ऑफ हेट्रोजिनस कंपाउंड विच आर एसेन्शियल फॉर प्रॉपर ऑपरेशन ऑफ वेरियस प्रोसेसेस इन बॉडी. हा एक हेट्रोजिनस कंपाउंडचा ग्रुप आहे.
हेट्रोजिनस कंपाऊंड्सचा ग्रुप आहे विच आर एसेन्शियल फॉर प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेसेस इन बॉडी. बॉडीच्या जे बऱ्याचशा प्रोसेसेस असतात याचं प्रॉपर ऑपरेशन जे आहे, प्रॉपर हे जे चालते ते फक्त विटामिन्समुळेच चालते. आपण बघितलंय की आपण भाजीपाला वगैरे तर सगळं खातो, सगळं खातो, लिंबू खातो वगैरे हे सगळं खातो, परंतु जर आपल्याला याच्यातून विटामिन मिळाले नाही तर आपल्याला बरेचसे त्रास, बरेचसे डिसीज पण होऊ शकतात. तर आपण एक्झाम्पल बघितलेलेच आहे. तर आता हे विटामिन्स असतात किती प्रकारचे पहा. हे विटामिन्स किती असतात आपण बघूया. हे आहे A, B, C, D, E आणि K असे 6 विटामिन्स असतात, ज्याच्यामध्ये की ऑइल सॉल्युबल विटामिन्स मध्ये A, D, E, K हे ऑइल सॉल्युबल विटामिन आहे, जेव्हा की वॉटर सॉल्युबल विटामिन B आणि C हे वॉटर सॉल्युबल विटामिन आहे. तर A, D, E, K हे ऑइल सॉल्युबल आहे आणि B, C हे वॉटर सॉल्युबल विटामिन आहे. ABCD मधून BC काढून टाकलं तर हे बाकीचे उरलेले हे ऑइल सॉल्युबल आहे, ऑइल मध्ये विरघळणारे विटामिन्स. याला असं पाठ करायचे असेल तर असं पाठ करा. अडइके, अडइके हा शब्द लक्षात ठेवला की लक्षात येऊन जाते की अडइके. आणि मधलं BC त्याच्या मधले आहे, तर हे तर पाठ करायला काही कठीण जाणार नाही. तुम्ही बरेचदा हरभरे किंवा काही डाळी वगैरे हे जे पाण्यामध्ये उकळायला ठेवता तेव्हा त्याच्यात जे पाणी असते ते फेकायचं नसते, शिजल्यानंतर तेच पाणी फोडणीला पुन्हा द्यायचं, कारण की त्याच्यामध्ये हे जे वॉटर सॉल्युबल विटामिन आहे B आणि C ते त्याच्यात विरघळून जातात. म्हणून जर तुम्ही विटामिनचं ते पाणी फेकून दिलं तर ते पाणी, त्या पाण्यामध्ये विटामिन्स निघून जातात आणि तुम्ही जे मग भाजी खाता ते बिना विटामिन्सची असते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला विटामिन्स पण प्रॉपर वे मध्ये घेणं आवश्यक आहे, कारण की हे आपल्या शरीराच्या बॉडीला, बॉडी बिल्डिंगला, मेटाबॉलिझमला फार हेल्प करत असतात. ते फार एसेन्शियल असतात आपल्या शरीराच्या मेटाबॉलिझम साठी. तर आता आपण बघूया की आता हे जे FADH2, NADH2 हे कोएन्झाइम्स आहे. हे कोएन्झाइम्स तुम्ही बघितलेले आहे, ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकल मध्ये हे प्रोड्यूस होतात. आणि हे जे कोएन्झाइम्स आहे हे रायबोफ्लेविन B2 आणि निकोटिनामाइड हे म्हणजे हे जे विटामिन्स आहे हे कोएन्झाइम प्रोड्यूस करतात. रायबोफ्लेविन हे जे आहे FADH2 आणि निकोटिनामाइड हे NADH2 हे प्रोड्यूस करत असते. आता हे जे विटामिन्स आहे हे आपल्याला कुठे कुठे मिळतात आपण हे थोडीशी माहिती घेऊ. विटामिन ए आपल्याला लाल रंगाच्या भाज्यांमध्ये मिळतात, जसा कोहळा आहे आणि गाजर आहे. अशा प्रकारच्या जेवढ्या लाल रंगाच्या भाज्या आहेत त्याच्यापासून आपल्याला विटामिन ए मिळत असते. दुसरं अजून आपण विटामिन बी, तर हे हिरव्या भाजीपाल्याचं जर जास्त प्रमाणात आणि ताज्या रूपामध्ये हिरव्या भाजीपाल्याचा सेवन केलं पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला विटामिन बी मिळते. विटामिन सी लिंबू, आवळा, संत्रा याच्यापासून विटामिन सी मिळते, मिरची. आणि विटामिन डी जे आहे ते तुम्हाला माहितच आहे सूर्यप्रकाशाद्वारे मिळते. विटामिन ई हे अंकुरित कडधान्य स्प्राउटेड सिरियल्सद्वारे आपल्याला विटामिन ई मिळते. विटामिन के हे आपल्या शरीरामध्येच तयार होते, जे की रक्ताची गुठळी बनण्यासाठी कामी येतात. तर अशा प्रकारे हे विटामिन A, B, C, D, E, K याच्याबद्दल आपण बघितलं. आणि विटामिनचा वापर करताना एकदा लक्षात घ्या की त्याला ताज्या रूपामध्येच वापर केला पाहिजे, कारण की हे जे विटामिन आहे याच्यामध्ये BC जर स्पेशली विटामिन BC हे आपल्या शरीरामध्ये स्टोर होत नाही आणि हे आपल्या शरीरामध्ये स्वेटच्या माध्यमातून किंवा युरिनच्या माध्यमातून हे बाहेर निघून जातात. किंवा आपण जास्त वेळ त्याला असं खुलं उघडं ठेवलं तर त्याचं ते इव्हॅपोरेट होऊन जातात. त्याच्यामुळे याला जर एखादा लिंबू आणला तुम्ही किंवा भाजीपाला आणला तर हे ताजं खाल्लं तर तुम्हाला विटामिन्स मिळतील, परंतु ते शिळं करून खाल्लं तर आपल्याला तेवढे विटामिन्स मिळणार नाही, कारण की ते इव्हॅपोरेट होऊन जातात. तर हे जे बाकी ऑइल सॉल्युबल आहे ते तर मिळू शकतात, पण बी आणि सी ची कमतरता आपल्याला म्हणूनच जाणवते. तुम्ही बघितलं असेल बरेचदा की आपण बोलता बोलता आपलं तोंड घसा कोरडा पडते. तशाच प्रकारे पुष्कळसे नेता वगैरे पहा किंवा तुमचे टीचर्स हे बोलता बोलता त्यांनाही पाण्याची आवश्यकता पडते.
कारण की बोलताना हे का होते, कारण की आपल्या शरीरामधलं पाणी हे जे इव्हॅपोरेट होते, पाणी बाष्पोत्सर्जनाने बाहेर निघून जाते आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता जाणवते. आणि बरेचदा तुम्ही पाहिलं असेल की पुष्कळशा लोकांना जेव्हा लूज मोशन्स होतात, म्हणजे वारंवार त्यांना संडासला जावं लागते, त्यावेळेला सुद्धा त्यांना ORSचं सोल्युशन देतात. ORSचं सोल्युशन देतात. ORSचं सोल्युशन म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. हे तर एक विकत आणतात, नाही तर मग घरीच थोडंसं 1 ग्लास पाण्यामध्ये चिमूटभर मीठ आणि 1 चमचा साखर टाकून हे सोल्युशन बनवलं जाते. कारण की डिहायड्रेशनमुळे बरंचसं पाणी शरीराच्या बाहेर निघून जाते आणि म्हणूनच शरीरामध्ये पाण्याची कमतरता जाणवते. आणि म्हणून त्यांना ORSचं सोल्युशन देऊन ते मिनरल्स आणि वॉटरची कमतरता, त्याच्यामध्ये शरीरातली मिनरल्स आणि वॉटरची कमतरता दूर करत असतात. तशाच प्रकारे बरेचदा पहा तुम्ही की जेव्हा आपण व्यायाम करतो किंवा उन्हाळ्यामध्ये भरपूर घाम निघतो, आपल्या शरीरातून खूप घाम निघतो. हे का होते की उन्हाळ्यामध्ये कसं असते, आजूबाजूचं वातावरण तप्त असते, खूप गरम असते, त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं जे पाणी आहे ते ओढून घेतं. ते इथे आपल्या शरीरामध्ये स्वेट ग्लँड्स असतात आणि स्वेट ग्लँड्स मधून जे पाणी इव्हॅपोरेट होते त्याला स्वेट म्हणतात, म्हणजे घाम म्हणतात. तर हे जे इव्हॅपोरेट होऊन जाते म्हणून आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता होते. तर आपण लगेच घाम निघाल्यानंतर आपण पाणी पण पितो. उन्हातून आलो बाहेरून तरी आपण पटकन पाणी पितो, कारण की आपला पूर्ण घाम निघून जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला घामाच्या धारा लागतात म्हणजे काय, आपल्या शरीरातलं पाणी इव्हॅपोरेट होते, बाहेर निघते आणि म्हणूनच आपण आल्याबरोबर पाणी पितो. व्यायाम करताना पण तसंच असते, खूप एनर्जी होते आणि त्या एनर्जी क्रिएट होते, एनर्जी तयार होते आणि ही एनर्जी आपल्या शरीरातलं जे पाणी आहे ते ओढून घेते. त्याच्यामुळे आपलं पाणी जे आहे ते स्वेटच्या रूपामध्ये बाहेर निघते, घामाच्या रूपामध्ये बाहेर निघते आणि म्हणून पाण्याची कमतरता जाणवते. तर याचा अर्थच आहे की आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. आणि हे पाणी किती असते, हे 65 ते 70% पाणी आपल्या शरीरामध्ये असते. त्याच्यामध्ये जर आपल्या शरीराच्या प्रत्येक सेलमध्ये 70% पाणी, त्याच्या वेटचं 70% पाणी आपल्या शरीरामध्ये असते. आणि अजून आपण बघूया तर ब्लड प्लाझ्मा मध्ये 90% पाणी असते. ब्लड प्लाझ्मा म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? ब्लड प्लाझ्मा म्हणजे काय, ब्लड वेसल्स मध्ये आपल्याला माहित आहे की आपल्या शरीरामध्ये RBC, WBC आणि ब्लड प्लेटलेट्स असतात. आपल्या ब्लड वाहिनीमध्ये RBC, WBC आणि ब्लड प्लेटलेट्स असतात आणि हे ज्या सॉल्युशन मध्ये असतात त्या सॉल्युशनला ब्लड प्लाझ्मा म्हटल्या जाते. आणि या ब्लड प्लाझ्मा मध्ये 90% वॉटर असते. बाकीच्या हे RBC, WBC आणि ब्लड प्लेटलेट्स असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त त्या प्लाझ्मामध्ये 90% वॉटर असते. RBC म्हणजे लाल रक्तकोशिका, पांढऱ्या रक्तकोशिका, रेड ब्लड कॉर्पुसेल्स, व्हाईट ब्लड कॉर्पुसेल्स आणि ब्लड प्लेटलेट्स. तर याच्यामध्ये 90% वॉटर असते. इफ देयर इज लिटिल लॉस ऑफ वॉटर, होल बॉडी इज डिस्टर्ब ड्यू टू दिस लॉस. आपण बघितलेलंच आहे की थोडंसं जरी पाणी आपल्या शरीरातून बाहेर पडलं तर आपल्याला बराच त्रास होतो, कारण की बॉडीमध्ये जेवढं पाणी सांगितलेलं आहे एवढं असायलाच पाहिजे. थोडंसंही पाणी जर इव्हॅपोरेट झालं किंवा निघून गेलं आपल्या शरीराच्या बाहेर तर आपल्याला बिमारी पण होऊ शकते. इफ there is insufficient amount of water in our body, we can suffer various diseases. Fibers, they are essential nutrients. आपल्या शरीराचं एक essential nutrient आहे. We cannot digest fibers. आपण फायबर्सला डायजेस्ट करू शकत नाही, but they help in digestion of other substances and digestion of undigested substances. म्हणजे हे जे फायबर्स आहे ते आपल्या शरीरामध्ये जे दुसरे सबस्टेन्सेस जे आपण घेतलेले आहेत, आपण तर बघितले आहे, त्या सबस्टेन्सेसच्या डायजेशन साठी उपयोगी पडतात. आणि तसंच प्रकारे जे वेस्ट मटेरियल आहे जे आपल्या शरीराचे आपण बाहेर काढतो, तर थ्रू एनस ते बाहेर काढतो, ते सुद्धा अनडायजेस्टेड सबस्टेन्सेसला बाहेर काढण्यासाठी सुद्धा फायबर्स युजफुल असतात. आणि म्हणूनच असं म्हटलं जाते की हे जे जनरली लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या भाजीपाला, जे रेषेयुक्त भाज्या आहेत ते जास्त प्रमाणात खायला पाहिजे.
रेषेयुक्त म्हणजे विथ फायबर. तर फायबर्सवाल्या भाज्या जास्त खाल्ल्या पाहिजे. तशाच प्रकारे तुम्ही जे गहू ज्वारी वगैरे जे दळतात त्याच्यामध्ये सुद्धा त्याला चाळलं पण पाहिजे नाही, कारण की चाळणीने चाळलं तर त्याचा कोंडा बाहेर निघून जातो आणि हा जो कोंडा आहे याच्यातच फायबर्स असतात. तर फ्रुट्समध्ये लिफी व्हेजिटेबल्समध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. म्हणून अशा प्रकारचे अन्न आपण घेतले पाहिजे, आपल्या आहारामध्ये याचा समावेश केला पाहिजे. यात बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत ज्यांचे उत्तर आपल्याला इंटरनेट पासून शोधायचे आहे, ते इथे मी देत आहे तुम्हाला. फर्स्ट आहे क्वेश्चन, व्हॉट आर सिम्पटम्स ऑफ डिसीजेस लाईक नाईट ब्लाइंडनेस, रिकेट्स, बेरीबेरी, न्यूरायटिस, पेलाग्रा, एनिमिया, स्कर्वी. आपण बघूया. तर इथे नेम ऑफ डिसीज, सिम्पटम्स आणि डेफिशियन्सी ऑफ विटामिन असं लिहिलेलं आहे. पहिले पाहू आपण माउथ अल्सर. अल्सरेशन इन माउथ विटामिन B12च्या डेफिशियन्सीमुळे तोंडात येते ना, तर अल्सरेशन ऑफ माउथ हे त्याचं सिम्पटम आहे. नाईट ब्लाइंडनेस, डिफिकल्टी इन नाईट विजन, रात्री बघताना डिफिकल्टी होते, त्रास होतो, हे विटामिन Aच्या डेफिशियन्सीमुळे, कमतरतेमुळे होते. तिसरा रिकेट्स, स्केलेटल डिफॉर्मिटीज, सॉफ्ट बोन्स, ग्रोथ ऑफ बोन अफेक्टेड. याच्यामध्ये स्केलेटल म्हणजे जे हाडं आहे त्याच्यामध्ये डिफॉर्मिटीज येते आणि याच्यामध्ये काय होऊन जाते, सॉफ्ट बोन जे आहे त्या सॉफ्ट होऊन जातात आणि बोनची ग्रोथ जी आहे ती अफेक्ट होते. तर हे होते विटामिन Dच्या कमतरतेमुळे. म्हणूनच म्हटलं जाते सूर्यप्रकाश घेतला पाहिजे, त्याच्यापासून विटामिन D मिळते आणि विटामिन D ने बोन्स चांगल्या होतात. नंतर बघू आपण बेरीबेरी. बेरीबेरी, मसल्स विकन्स, नमनेस इन हँड्स अँड फीट्स. जे मसल्स आहे शरीरातल्या त्या कमजोर होऊन जातात, नमनेस येते हातामध्ये आणि पायामध्ये, नमनेस येते म्हणजे मुंग्या येतात. विटामिन B1च्या डेफिशियन्सीमुळे हे सगळं होते. न्यूरायटिस, न्यूरायटिस मध्ये बर्निंग पेन, पिन अँड निडल सेन्सेशन. बर्निंग पेन म्हणजे खूप जळजळ होते, खूप त्रास होते, जळजळ करते, अशा प्रकारे त्रास होतो की जळजळ होते. पिन अँड निडल सेन्सेशन म्हणजे पिन अँड निडल सेन्सेशन म्हणजे पण हातापायाला मुंग्या येणेच होते. नमनेस, हातापायाला मुंग्या येते. आणि वीकनेस म्हणजे फार थकवा येऊन गेलेला असते, विटामिन B12च्या डेफिशियन्सीमुळे होते. आता पेलाग्रा. पेलाग्रा याचे सिम्पटम्स आहे डायरिया, हगवण लागणे, डर्मेटायटिस अँड डिमेन्शिया, नॉशिया. डर्मेटायटिस म्हणजे लाल स्किन खूप लाल होऊन जाणे आणि सूज येणे, आणि डिमेन्शिया म्हणजे बोलायला सुद्धा त्रास होते, म्हणजे स्किन खूप लाल होऊन जाते, सूज येते, बोलायला सुद्धा त्रास होते. नॉशिया म्हणजे मळमळ होते. विटामिन B3च्या डेफिशियन्सीमुळे होते. त्याच्यानंतर ॲनिमिया, नाव तुम्ही बरेचदा ऐकलेलं आहे. वीकनेस येते, रक्ताची कमतरता म्हणतात त्याला. वीकनेस येते, पेल स्किन होते म्हणजे स्किन पांढरी पडते, पिवळी पडते. फटीग, थकवा येते. फास्ट हार्टबीट, हार्टबीटचा जो रेट आहे तो फास्ट होऊन जातो, विटामिन B12च्या डेफिशियन्सीमुळे हे होते. स्कर्वी, ब्लिडिंग गम्स, हिरड्यांमध्ये ब्लिडिंग होते. वीकनेस, कमजोरी माहित आहे. फटीग, थकवा येते. अँड रॅशेस, थकवा येते आणि रॅशेस होतात. माउथ अल्सर, तोंडाला फोडं येतात आणि हे होते विटामिन Cच्या डेफिशियन्सीमुळे. What do you mean by coenzymes? Coenzymes are non-protein compounds which help enzymes in their work. They work as catalysts to stimulate speed of reaction. Coenzymes do not work independently. One molecule of an coenzyme used various times in various reactions. म्हणजे कोएन्झाईम एक नॉन प्रोटीन सबस्टेन्स आहे जे की एन्झाईमला त्यांच्या कामामध्ये हेल्प करतात आणि कॅटलिस्टसारखे वर्क करतात, जे की फक्त त्यांच्या उपस्थितीमुळे मात्र स्टिम्युलेट होते, रिएक्शनची स्पीड ही वाढत असते. आणि एक मॉलिक्यूल कोएन्झाईमचा आहे
तो वारंवार प्रत्येक रिएक्शनमध्ये तो काम करू शकतो. एकाच रिएक्शनमध्ये वारंवारसुद्धा यूज होऊ शकतो. आता नंतरचा क्वेश्चन आहे की काही सबस्टेन्सेस कोएन्झाईम्स दिलेले आहेत, त्यांचे फुल फॉर्म सांगायचे आहे. पहिला NAD निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, NADP निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट, FAD फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, FMN फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड. आता फोर्थ क्वेश्चन बघूया. हाऊ मच क्वांटिटी ऑफ ईच विटामिन इज रिक्वायर्ड एव्हरी डे. Required quantity of vitamin every day. Vitamin A 700 to 900 microgram. Vitamin B 100 milligram. Vitamin B 100 milligram. Vitamin C 75 milligram. Vitamin D 5 microgram. Vitamin E 10 milligram. Vitamin K 80 microgram. Thus we have completed energy from different food components. चॅनल आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची वाट पहा. थँक्यू.